TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, याआधी आपण यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आखपुरी तसेच घाटंजी तालुक्यातील मुरली या गावाजवळील वळण रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार अड्डा सुरू असून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल येथे होत असल्याबाबतचे सविस्तर विश्लेषण आपल्यासमोर मांडले होते। यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनीही जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्याबाबत पोलीस महासंचालकांकडे मुद्दा उपस्थित केल्याची बाब येथे उल्लेखनीय आहे। त्या विश्लेषणाच्या अनुषंगानेच आज आम्ही पुन्हा हा विषय आपल्यासमोर ठेवत आहोत। यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे। मग प्रश्न असा उपस्थित होतो की वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खुलेआम चालू असलेल्या या जुगार अड्ड्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना नसावी का? पोलिसांनी जर ठरवले तर जिल्ह्यातील असे अवैध प्रकार मुळासकट उखरून टाकणे कठीण नाही, परंतु यासाठी पोलिसांची ठाम इच्छाशक्ती आवश्यक असते। आजच्या आधुनिक काळात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे। मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल सर्व्हिलन्स, आर्थिक व्यवहारांची माहिती अशा अनेक साधनांच्या माध्यमातून अशा जुगार अड्ड्यांपर्यंत पोहोचणे काही अवघड नाही। जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांची जेवणापासून ते राहण्यापर्यंत, दारूपासून ते वाहन व्यवस्थेपर्यंत जी व्यवस्था केली जाते ती पोलिसांनी ठरविले तर काही वेळात उघड होऊ शकते। आम्ही फक्त वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका जुगार अड्ड्याची उलाढाल लाखोमध्ये असल्याचे सांगत आहोत, परंतु संपूर्ण जिल्ह्यात असे किती अड्डे सुरू असतील याचा अंदाज सर्वसामान्य नागरिक सहज लावू शकतात। या अवैध व्यवसायातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते आणि जिल्ह्याचा एकत्रित हिशोब लावला तर ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाते। अशा मोठ्या पैशांच्या प्रवाहात कोण कोण हिस्सेदार असतात हे सांगण्याची गरज नाही, कारण सामान्य नागरिकांनाही या गोष्टींची जाणीव असते। एवढे मोठे उत्पन्न देणारा अवैध व्यवसाय बंद व्हावा असे कोणाला वाटेल हा प्रश्नही उपस्थित होतो। म्हणूनच वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार राजरोस सुरू असल्याची चर्चा आहे। यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक याबाबत शांत का आहे हा प्रश्नही नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे। मांजर डोळे मिटून दूध पित आहे आणि कोणी पाहत नाही असा प्रकार येथे सुरू असल्याची भावना काही लोक व्यक्त करीत आहेत। वडगाव पोलीस स्टेशनमधील काही अधिकारी कर्मचारी तसेच वरच्या पातळीवरील यंत्रणा या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत का अशी शंका व्यक्त होत आहे। मागील विश्लेषणात आम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख केला होता, ज्याच्यावर पूर्वी विविध गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्याच्यावर तडीपार सारखी कारवाई झालेली आहे, अशी व्यक्ती जर पुन्हा अशा अवैध धंद्यांच्या माध्यमातून उघडपणे वावरत असेल तर भविष्यात तो समाजासाठी मोठे संकट ठरू शकतो। आज तो छोटा गुन्हेगार वाटत असेल, परंतु वेळेवर त्याच्या अवैध कारवायांवर लगाम घातला गेला नाही तर उद्या तो मोठा गुन्हेगार बनून कायदा व सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देऊ शकतो। अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी केवळ साधी कारवाई न करता कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याची गरज आहे आणि आवश्यक असल्यास MPDA अंतर्गत कारवाई, संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी मोक्का, MCOCA सारख्या कठोर कायद्यांचा विचार तसेच तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे वापरणेही अत्यंत आवश्यक ठरते। नुकतीच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे घडलेली घटना आपण पाहिली। काही टवाळखोरांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आणि त्या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले। आज या घटना छोट्या वाटत असल्या तरी अशाच वातावरणातून पुढे मोठे गुन्हेगार तयार होतात। या घटनेनंतर पोलीस निरीक्षक निलेश सुरवकर यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करत त्यांची धिंड काढली। हा संदेश नक्कीच महत्त्वाचा आहे आणि पोलिसांवर हल्ला करणे याचे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही। मात्र केवळ धिंड काढल्यानं प्रश्न संपत नाही, कारण अशाच टवाळखोरांमधून पुढे काही जण अवैध धंद्यांच्या माध्यमातून स्वतःचे साम्राज्य उभे करतात आणि समाजासाठी मोठा धोका निर्माण करतात। दुर्दैवानं काही ठिकाणी अशा लोकांना प्रोत्साहन देणारी मानसिकता देखील दिसून येते आणि त्यातूनच एका नवीन गुन्हेगाराचा जन्म होतो। आम्ही येथे स्पष्ट सांगू इच्छितो की सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी असे आहेत असे आम्ही म्हणत नाही। अनेक प्रामाणिक अधिकारी आपल्या कर्तव्यावर प्रामाणिकपणे काम करीत आहेत, मात्र काही अपवादात्मक घटकांमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या या अवैध जुगार अड्ड्यांवर तसेच इतर अवैध धंद्यांवर कठोर आणि ठोस कारवाई होणं आवश्यक आहे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत।